हॅलो अँड वेलकम एव्हरीवन. जनरल ॲग्रिकल्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आज आपण ॲग्रिकल्चर असिस्टंट PYQ सिरीज दुसऱ्या जो आपला डे 2 म्हणजे आपलं जे सेकंड सेशन आहे त्याला स्टार्ट करणार आहोत. ओके, त्यामध्ये आपण जे काही आपले नेक्स्ट क्वेश्चन आहेत ॲग्रिकल्चरचे ते डिस्कस करणार आहोत. बघा, आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, अ सिंगल स्पेसिमन सिलेक्टेड बाय ऑथर of a species as its type or the only specimen known at the time of description is known as. आणि ऑप्शन्स आहे बघा, ए होलोटाईप, बी आलोटाईप, सी आयसोटाईप आणि डी टोपोटाईप. तर बघा, या पद्धतीचे जे क्वेश्चन आहे म्हणजे हा जो कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट कोणता आहे? टाईप स्पीसीजचा कन्सेप्ट आहे. हा आपण कोणताही म्हणजे आपली जी जनरल ॲग्रिकल्चरचे बुक्स आहेत त्यामध्ये आपण जनरली पाहायला आपल्याला मिळत नाही. हा क्वेश्चन आहे टॅक्सॉनॉमी मधून. ओके, एंटोमॉलॉजीचा क्वेश्चन आहे, टॅक्सॉनॉमी मधून टाईप स्पीसीज कन्सेप्ट मधला हा क्वेश्चन आहे. तर बघा, यामध्ये काय सांगितलेलं आहे की पर्टिक्युलर ऑथर जो असतो, एक ऑथर काय करतो, जेव्हा तो समजा पर्टिक्युलर स्पेसिमन कलेक्ट करायला जातो तेव्हा ते ओनली स्पेसिमन, त्याला फर्स्ट टाइम ती स्पेसिमन आढळते, तेव्हा तो त्याचं डिस्क्रिप्शन, जेव्हा तो त्याला डिस्क्राईब करतो त्याला काय म्हणतो आपण? होलोटाईप. ओके, तर पर्टिक्युलर एक ऑथर आहे, तो फील्डमध्ये गेला, फील्डमध्ये गेल्यानंतर त्याला जर पर्टिक्युलर आपण आता स्पोडोप्टेरा लिटुरा कलेक्ट करायला जात आहोत आणि आपल्याला थोडीशी वेगळी स्पीसीज मिळते आहे, तर ऑथर काय करते? त्याला वेगळं काहीतरी नाव देते, जसं की स्पोडोप्टेरा फ्रुजिपर्डा आपल्याला इंडियामध्ये 2019 मध्ये फर्स्ट टाइम सापडली होती, की स्पोडोप्टेरा लिटुरीपेक्षा काहीतरी वेगळी आहे, त्याला नाव काय दिलं? स्पोडोप्टेरा फ्रुजिपर्डा. ऑथरला ही काय झालं? ओनली स्पेसिमन जे आहे डिस्क्रिप्शन करताना फर्स्ट टाइम आढळली, त्याला काय म्हणायचं? होलोटाईप. ओके, त्याला आपण काय म्हणू? होलोटाईप. आणि ॲलोटाईप नेमकं काय असतं? ओके, ॲलो म्हणजे काय की अपोजिट सेक्स वाले. आता होलोटाईप मध्ये जर समजा पर्टिक्युलर जी आपली फ्रुजिपर्डा आहे, ओके, फ्रुजिपर्डाचा मेल असेल, फ्रुजिपर्डाचा मेल असेल आणि सेकंड टाइम जेव्हा ऑथर डिस्क्राईब करायला जातो, जर त्याला अपोजिट सेक्स वाले जर सापडली तर त्याला काय म्हणायचं? ॲलोटाईप. आयसो त्याच्या नावातच आहे, आयसो म्हणजे काय? इक्वल. ओके, इक्वल. जर सेम होलोटाईप सारखी जर सेम इक्वल जर त्याला इक्वल जर स्पीसीज सापडले तर त्याला आपण काय म्हणतो? आयसोटाईप. आणि टोपोटाईप हा टाईप लोकॅलिटी, ज्या टाईप लोकॅलिटी मधून आपण ते पर्टिक्युलर स्पेसिमन कलेक्ट करून आणतो त्याला काय म्हणतो? टोपोटाईप. आता हा टाईप कॉन्सेप्ट जो आहे तो सगळ्यांना असं नवीन आहे आणि म्हणजे त्याला समजायला किंवा वाचायला थोडंसं अवघड आहे. याची जी PDF आहे मी आपलं जे जनरल ॲग्रिकल्चरचं टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती अपलोड करून देणार आहे. ओके, म्हणजे तुम्हाला जी पूर्ण आजचे जे जे काही ऑब्जेक्टिव्ह असतील त्याची डिस्क्रिप्शन किंवा कोणता कन्सेप्ट नवीन असेल त्याच्याबद्दलची पूर्ण एक PDF ॲग्रिकल्चर असिस्टंट PYQ डे 2 म्हणून डे 2 म्हणून एक PDF जी आहे ती जनरल ॲग्रिकल्चरच्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल. आणि टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी ती अपलोड करून देईल. ओके, पिन करून देईल. देन नेक्स्ट, आता याचं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन ए. नेक्स्ट आहे बघा, विच एलिमेंट इज कन्सिडर्ड ॲज अ एनर्जी करन्सी ऑफ अ प्लांट? ऑप्शन ए आहे नायट्रोजन, ऑप्शन बी आहे फॉस्फरस, ऑप्शन सी आहे पोटॅशियम आणि ऑप्शन डी आहे मॉलिब्डेनम. तर बघा, नायट्रोजन जे आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की नायट्रोजन कशामध्ये काम करतो. नायट्रोजनचे वर्क आहे की ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, म्हणजे अमिनो ऍसिड असतील, म्हणजे आपलं पेप्टाइड बॉन्ड असेल किंवा व्हिगरस ग्रोथ जे आहे त्यासाठी आपल्याला इसेन्शियल एलिमेंट कोणता आहे? नायट्रोजन. फॉस्फरस काय? फॉस्फरस हे प्रेझेंट असतं इन दी फॉर्म ऑफ ATP अँड ADP. आणि हे काय आहे? करन्सी. प्लांट मध्ये एनर्जी करन्सी कोणती आहे? ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट, ॲडेनोसाईन डायफॉस्फेट, ATP च्या स्वरूपात. ओके, म्हणून एनर्जी करन्सी कोणाला म्हणायचं? फॉस्फरसला. करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन बी. वैल पोटॅशियम, पोटॅशियम कशासाठी यूज? पोटॅशियम जे आहे, पोटॅशियमचं मेन फंक्शन काय? स्टोमॅटा ओपनिंग क्लोजिंग मेकॅनिझम मध्ये पोटॅशियम हा मदत करत असतो. इंटरव्हेनल क्लोरोसिस जेव्हा डिफिशियन्सी, इंटरव्हेनल क्लोरोसिस जी डिफिशियन्सी आहे ती कशामुळे येते? मॉलिब्डेनममुळे. ओके,
आणि मॉलिब्डेनमचा आणखी एक ऑब्जेक्टिव्ह आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की विप्टेलिन कॉलिफ्लॉवर कशामुळे येते तर मॉलिब्डेनमच्या डिफिशियन्सीमुळे. जे काही 17 इसेन्शियल न्यूट्रिएंट आहेत आणि सॉरी बेनिफिशियल न्यूट्रिएंट आणि इसेन्शियल न्यूट्रिएंट आहेत त्याचं क्लासिफिकेशन त्याच्या डेफिशियन्सी वगैरे जे आहे आणि बाकी चार एलिमेंट जे त्यांना सप्लिमेंटरी आहेत आणि 3 जे इम्पॉर्टंट CHO आहेत त्याच्याबद्दल आपल्याला त्याचं वर्किंग मेकॅनिझम काय आहे त्याची डेफिशियन्सी सिम्पटम जे आहे ते आपल्याला पाठच करून ठेवायचे आहेत. ओके, क्रायटेरिया ऑफ इसेन्शियालिटी अर्नॉन स्टाउटने जे दिलेला जो कन्सेप्ट आहे आणि त्याचे जे वर्किंग असेल डेफिशियन्सी असेल ते आपल्याला बाय हार्ट लर्न करायचं आहे कारण की कोणतीही एक्झाम असो त्यामध्ये आपल्याला यावरती क्वेश्चन दिसतोच. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच टाइप ऑफ सीड प्रोड्यूस ऑन फार्मर्स फील्ड आणि ऑप्शन्स आहे बघा, ए ब्रीडर सीड, बी फाउंडेशन सीड, सी सर्टिफाइड सीड आणि ऑप्शन डी आहे बोथ फाउंडेशन अँड सर्टिफाइड सीड. तर बघा जेव्हा आपण बियाणे विकत घ्यायला जातो तेव्हा आपल्याला शिफारस कोणत्याची असते तर सर्टिफाइड सीड. ब्रीडर सीड आणि फाउंडेशन सीड हे कशावरती आपल्याला ब्रीडर प्लॉट वरती आपल्याला पाहायला मिळतात. करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन सी ओनली सर्टिफाइड सीड. आणि याबद्दल जर सांगायचं झालं जो सीड टेक्नॉलॉजीचा 3-4 पेजेसचा जो पार्ट आहे जनरल ऍग्रिकल्चरचा तुम्ही कोणतंही बुक घ्या त्यामध्ये आपल्याला जो काही दिलेला आहे कोणत्या स्टेज कोणता कलर टॅग आहे NBFR आपण जे म्हणतो ते आपल्याला तोंडपाठ असायला पाहिजे कारण की यावरती सुद्धा क्वेश्चन हा येतोच. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज द क्वांटिटी ऑफ रेनफॉल पर डे रिक्वायर्ड फॉर रेनी डे. रेनी डे आपल्याला सर्वांना माहिती आहे किती आहे 2.5. करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन डी. आणि क्रॉप रेनी डे जर म्हटलं तर ग्रेटर दॅन 5 mm जेव्हा पाऊस पडतो त्याला काय म्हणतो आपण क्रॉप रेनी डे असं म्हणतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्सेक्ट फ्रॉम पॉड बोरर कॉम्प्लेक्स ऑफ इन्सेक्ट ऑफ पिजन पी. आणि ऑप्शन्स आहे बघा, ए ग्राम पॉड बोरर, बी पिजन पी प्लूम मॉथ, ऑप्शन सी आहे पिजन पी पॉड फ्लाय आणि ऑप्शन डी आहे ब्लिस्टर बिटल. तर बघा चारही जे आहेत ते इन्सेक्ट वरती सॉरी पिजन पीचे जे क्रॉप आहे त्यावरती अटॅक करतात. ओके, बट पॉड बोरर कॉम्प्लेक्स मध्ये हे 3 इन्सेक्ट तुम्ही बघितले असेल. आपले ग्राम पॉड बोरर हे रिकव्हर आर्मेजेरा, प्लूमॉथ असेल एक्झालेस्ट्रिस ऑटोमोजा, पॉड फ्लाय असेल. ओके, तर हे काय आहे बोरर कॉम्प्लेक्स मध्ये येतात. बोरर कॉम्प्लेक्स म्हणजे काय हे करतात बोअर करतात. ओके, बोअर म्हणजे काय त्याच्यामध्ये आपले पर्टिक्युलर पिजन पीचं जे सीड आहे त्यावरती जाऊन अटॅक करतात. वाईल ब्लिस्टर बिटल काय करतो ब्लिस्टर बिटल हा फ्लावर बर्ड जे आहे त्यावरती अटॅक करत असतो. कशावरती फ्लावर बर्ड. ऍट व्हॉट स्टेज इम्पॉर्टंट जे आहे ब्लिस्टर बिटलची जी अडल्ट स्टेज आहे तीच डॅमेजिंग आहे. वाईल जी ग्रब स्टेज आहे ती काय करते ती ऍज अ प्रिडेटर म्हणून काम करते. जे ग्रास हॉपरचे एग्ज आहे त्यावरती तिची जी ग्रब स्टेज कंप्लीट करते. ओके, तर ग्रब स्टेज प्रिडेटर आणि अडल्ट स्टेज काय आहे डॅमेजिंग म्हणजे इनफायटोफॅगस आहे. ओके, आणि पॉड बोरर कॉम्प्लेक्स मध्ये काय येते ग्राम पॉड बोरर, प्लूम मॉथ, पॉड फ्लाय. आणखी यामध्ये येऊ शकतो की जो बग आहे ओके कॅविग्रेला गिब्बोसा पिजन पीचा जो बग आहे तो सुद्धा पॉड बोरर कॉम्प्लेक्स मध्ये येतो. वाईल ब्लिस्टर बिटल याचा अटॅक जास्तीत जास्त कोणत्या क्रॉप मध्ये दिसतो आपल्याला बाजरा क्रॉप मध्ये. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, स्पेशल नर्व सेल आर अब्सेंट इन विच टाइप ऑफ ओव्हरीवॉल. हा जो क्वेश्चन आहे क्वेश्चन आलेला आहे इन्सेक्ट रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ओके, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम फिमेलच्या इन्सेक्ट रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधून क्वेश्चन आला आहे की असं ओव्हरऑल कोणतं आहे ज्याच्यामध्ये नर्व सेल ज्या आहेत त्या अब्सेंट असतात. ओके, आणि ऑप्शन्स दिले आहे बघा, पॅनोइस्टिक, मेरोइस्टिक, टेलोट्रॉपिक आणि पॉलिट्रॉपिक. तर बघा यामध्ये जे इन्सेक्ट ओव्हरऑल आहे ओव्हरऑलचे टाईप पडतात नर्व सेल प्रेझेन्स आणि अब्सेन्स वरून. ओके, तर अब्सेंट जर असली तर आपण त्याला अब्सेंट असली तर त्याला काय म्हणतात पॅनोइस्टिक. त्यांना काय म्हणतात पॅनोइस्टिक. आपलं करेक्ट आन्सर काय ऑप्शन ए. प्रेझेंट जर असली तर त्याला म्हणतात मेरोइस्टिक. ओके, मेरोइस्टिक मध्ये 2 टाईप पडतात.
एक येतो टेलोट्रॉपिक आणि दुसरा येतो पॉलिट्रॉपिक. पॉलिट्रॉपिक मध्ये काय येतं की जे ओव्हरऑल मध्ये नर्व्ह सेल आहेत त्या अल्टरनेटली प्रेझेंट असतात. ओके, आता हे जे ओव्हरऑल आहे याच्यामध्ये त्या नर्व्ह सेल ज्या आहेत त्या अल्टरनेटली प्रेझेंट असतात आणि टेलोट्रॉपिक मध्ये काय होते की हे जे ओव्हरऑल आहे याच्या अपेक्सला प्रेझेंट असतात. टेलोट्रॉपिक मध्ये काय होते की अपेक्सला प्रेझेंट असतात, पॉलिट्रॉपिक मध्ये काय असतात अल्टरनेटली प्रेझेंट असतात. ओके, कॉन्सेप्ट समजला. याची जे इन्सेक्ट ओव्हरऑल जे आहे याचा एक छोटासा 3-4 ओळीचा एक टॉपिक आहे, तो मी तुम्हाला आपल्या जी पीडीएफ आहे त्यामध्ये अपलोड करून देईल. सेव्ह करून घे जा, सेव्ह करून घेऊ शकता किंवा इन्सेक्ट रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम जिथून तुम्ही रीड केलं असेल तिथे त्याची प्रिंट काढून लावू शकता. यावरती क्वेश्चन यायचे चान्सेस आहेत. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, नेम ऑफ द कॉस्ट ऑफ ऑपरेशन फ्रॉम लँड प्रिपरेशन टू थ्रेशिंग ऑफ क्रॉप. सरळ सरळ याला काय म्हणतात की आपण कॉस्ट ऑफ ऑपरेशन काढत आहे लँड प्रिपरेशन पासून ते थ्रेशिंग पर्यंत, तर आपण याला प्रोडक्ट कॉस्ट म्हणू का? बिलकुलच नाही. इनपुट कॉस्ट नाही, याला काय म्हणायचं? कॉस्ट ऑफ कल्टिवेशन. ओके, काय म्हणायचं? कॉस्ट ऑफ कल्टिवेशन. प्रोडक्ट कॉस्ट म्हणजे काय की आपण जे प्रोडक्ट विकलं त्याची कॉस्ट किती. इनपुट म्हणजे काय की आपण लँड प्रिपरेशन पासून त्याला लावलेला खर्च. ओके, इनपुट किती दिले आपण त्याला, आणि पूर्ण जो आहे लँड प्रिपरेशन त्याची काढणं त्याला काय म्हणतो आपण? कॉस्ट ऑफ कल्टिवेशन. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, which of the following microorganism involved in sulfur reduction? आणि ऑप्शन्स आहे बघा, डायसल्फोविब्रो, बी अझोटोबॅक्टर, सी अझोस्प्रिलियम, डी रायझोबियम. तर बघा बी सी डी हे कशाशी रिलेटेड आहेत? तर नायट्रोजन फिक्सेशनशी. ओके, कशाशी रिलेटेड आहे? नायट्रोजन फिक्सेशन. आणि आपल्याला विचारलं कशाबद्दल आहे? सल्फर बद्दल. तर आपला करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन ए, डायसल्फोविब्रो. यामध्ये बघा आता हे नायट्रोजन फिक्सेशन याच्यामध्ये असोसिएटिव्ह सिम्बायोटिक कोणता आहे, सिम्बायोटिक कोणता आहे आणि फ्री लिव्हिंग कोणता आहे, याचं जे क्लासिफिकेशन आहे त्याची नोट्स जी आहे ती पीडीएफ मध्ये तुम्हाला मिळून जाईल. ओके, देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज सेल्फ पॉलिनेटेड? ऑप्शन ए आहे बॉटल गार्ड, बी कॉलीफ्लॉवर, सी रेडिश आणि ऑप्शन डी टोमॅटो. तर हे जे आहे आपल्याला पाठच करावं लागेल. पॉलिनेटेड कोणते आहेत, ऑफन क्रॉस कोणते आहेत आणि आपले क्रॉस पॉलिनेटेड कोणते आहेत. आणि क्रॉस पॉलिनेटेड तुम्हाला माहिती आहे की जे काही कुकुरबिटेशियस आहेत ते जनरली क्रॉस पॉलिनेशन मध्ये येतात. ऑफनचे लक्षात ठेवायचे, क्रॉसचे लक्षात ठेवायचे, म्हणजे सेल्फ पॉलिनेटेड लक्षात राहतं. आणि यामध्ये जर बघितलं तर बॉटल गार्ड रॅडिश आपल्याला माहिती आहे की क्रॉस पॉलिनेटेड आहे, कॉलीफ्लॉवर सुद्धा काय क्रॉस पॉलिनेटेड, तर सेल्फ पॉलिनेटेड काय? ऑप्शन डी टोमॅटो. ओके, द नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, हिल सॉइल आर जनरली, हिल सॉइल जे आहे जनरली कोणतं नेचर असते? ऍसिडिक, अल्कलाइन, न्यूट्रल का सलाइन? तर हिल सॉइल काय असतात? जनरली ऍसिडिक इन नेचर. ओके, तर बघा अशा पद्धतीने आजचे जे आपले ऑब्जेक्टिव्ह आहे इथं संपता आहेत. जर आणि त्याची जी पीडीएफ आहे जिथं जिथं कॉन्सेप्ट होते त्याची पीडीएफ जी आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. ओके, व्हिडिओ कसा वाटला एकदा नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही शेवटपर्यंत बघत असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.